मराठी, आवाज जनसामान्यांचा। महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री आणि इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते दत्तामामा भरणे यांनी मला येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आरक्षण सोयीचे मिळाल्यास मी भिगवण शेटफळगडे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, असं मत मारुती उर्फ नानासाहेब बंडगर यांनी व्यक्त केलंय। तसेच मारुती उर्फ नानासाहेब बंडगर म्हणाले की माझ्या पत्नीच्या 2.5 वर्षाच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात विकास कामांच्या योगदानामध्ये मदनवाडी आणि परिसरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत। त्यातील मदनवाडी परिसरात 50 कोटींपेक्षा जास्त निधी मामांनी दिलाय आणि सध्या मदनवाडी गावासाठी एकच रस्ता 6 कोटी 3 लाख रुपयांचा मामांच्या माध्यमातून चालू आहे। तसेच दत्तामामा भरणे हे मला विकास निधीसाठी कधीच नाही म्हणत नाहीत। माझी सर्वसामान्य जनतेशी घट्ट नाळ जोडली गेली असून मी तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन येथून पुढे जोमाने विकास कामे करण्याचा माझा प्रयत्न राहील। पहा मारुती उर्फ नानासाहेब बंडगर पुढे काय म्हणालेत ते। प्रथमतः सर तुमचं नाव सांगा आणि तुमचा पात्र परिचय द्या थोडक्यात आम्हाला। नमस्कार, मी नानासाहेब बंडगर, अश्विनी मारुती बंडगर, सरपंच मदनवाडी यांचे पती। आपल्या मदनवाडी गावातील विरवाडी ह्या गावात स्थायिक आहे आणि मदनवाडी गावातील प्रतिनिधी, सरपंच प्रतिनिधी म्हणून सरपंचाला मदत करत आहे आता सध्या। माझं शिक्षण सिव्हिल इंजिनियर आहे। बांधकाम व्यवसाय हा महत्त्वाचा व्यवसाय आहे। त्यातून आपली मदनवाडीमध्ये माध्यमिक विद्यालय विरवाडी मदनवाडी ही एक संस्था आहे आपली, त्याचे चेअरमन मी स्वतः आहे व सामाजिक कार्य करण्याची आवड असल्यामुळं मदनवाडीला सरपंचाला मी मदत करतो। सध्या आपल्या आणि तालुक्याचे मंत्री आहेत, म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री बी आहेत आणि इंदापूर तालुक्याचे आमदार आणि मंत्री दत्तामामा भरणे यांचं एक आपलं सलोख्याचं नातं आहे। जर उद्या भविष्यात या जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये जर मामांनी आरक्षण पडल्यानंतर जर तुम्हाला तिकीट दिलं तर त्यात काय असं इच्छुक आहात का तुम्ही निवडणूक लढवण्यास? सर्वसाधारणपणे जनतेची सेवा करण्याची खूप इच्छा आहे आपल्याला, त्यामुळे सरपंचाला मी गावाच्या मदतीला त्यांच्या बरोबर असतो आणि अजितदादांच्या कार्यकाल किंवा ही आपले कामाची त्यांची धडाडीने काम करतात किंवा मामांनी तालुक्यासाठी जे आतापर्यंत भरघोस असा एक 10 वर्षात निधी दिलेला आहे आणि आपल्या मदनवाडी गावात बी मामांनी कमीत कमी आतापर्यंत 2.5 ते 3 वर्षात 100 ते 90 कोटीचे काम आपल्याला दिलेले आहेत। त्यामुळे मदनवाडी गावात, मदनवाडी आणि परिसरात थोडेसे धरलं तर चालेल, मदनवाडीसाठी 50 कोटीपर्यंत कामं दिलेली आहेत आणि ह्या मामांच्या चाललेल्या कामाच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपल्याला उमेदवारी दिली तर जिल्हा परिषद लढवण्याची आपली इच्छा आहे। तर या गटामध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गटामध्ये ना तुमच्या नाव सर्वसामान्य माणसांनी जरा तुमच्या नावाची पसंत दिली, तुमच्या नावाने चर्चा दिली का बरं? असं का लोकांना वाटतं की तुम्ही असावं? आपण सर्वसाधारण तळागाळातला कार्यकर्ता आहे, पहिल्यापासून शून्यातनं निर्माण केलेला आहे किंवा काबाड कष्ट करून शून्यातनं तयार झालेला कार्यकर्ता आहे। त्यामुळं गावातील सर्वसामान्य गोरगरीब असून द्या, सर्वसाधारण दलित असून द्या, सर्वांना धरून काम करण्याची अशी माझी इच्छा आहे व सरपंचाला त्या गोष्टी संदर्भात मदतही करतो आणि सरपंच आपल्याला आदेश दिल्याप्रमाणे ग्रामपंचायतले कामं करतो आपण। आणि त्यातील महत्वाचं सांगायचं, मामा आपल्या मदनवाडी गावासाठी विशेष करून कुठलीही मागणी केली तर प्रथम क्रमांक देऊन मान्य करतात। सर्वसाधारणपणे आता सांगायचं झालं तर आपला नॅशनल हायवे ते देवका तेवसीपर्यंत आम्ही 2 वेळा मामांकडे मागणी दिली। मागणी दिल्यानंतर 1 महिन्यात मामांनी 6 कोटी 3 लाखाचा कॉन्क्रीट रस्त्याचे मंजुरी दिली। ते आमदार व्हायच्या अगोदरच ते मंजुरी देऊन आता सध्या स्थितीत ते काम चालू आहे। त्या रस्त्यासाठी तुम्ही आता ज्या सांगितलेल्या रस्त्यासाठी अनेक अडचणी आल्या असं समजतंय, नेमकं काय अडचणी आल्या आणि त्याच्यावर कशी मात केली तुम्ही? सर्वसाधारणपणे आता सांगायचं झालं तर त्या रस्त्यासाठी आपले इंदापूरचे कॉन्ट्रॅक्टदार आहेत नायरांना, यांना ते टेंडर मिळाले होतं। त्यांच्याशी ग्रामपंचायतमध्ये येऊन सरपंचाची चर्चा करून ते कामाला सुरुवात केली। ते मामा ही त्या उद्घाटनाला येणार होते इलेक्शनच्या अगोदर, पण काय कारणास्तव ते आले नाही। मामांनी आदेश दिले की तुम्ही उद्घाटन करून काम चालू करा। त्या सांगण्यावरून नायर अण्णांनी काम चालू केलं। प्रत्यक्षात 2 वेळा सरपंच, आम्ही सर्व सदस्य सर्वांनी मिळून एक व्हिजिट केली व पाहणी करून
रस्त्यात कुठे अडीअडचणी आहेत ती प्रथमतः पाहिल्या. ते पाहिल्यानंतर काम चालू झाल्यानंतर आपल्या मदनवाडी गावासाठी 19 कोटीची स्कीम आहे. ते आपले माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत नाना बंडगर यांनी ते कॉन्ट्रॅक्टदार आहेत. परंतु हे काम चालू करण्या अगोदर एक जलवाहिनी रस्त्यातून साईडला जो रस्ता आहे त्यातून टाकलेले आहे. परंतु हे रस्त्याची रुंदी 5.5 मीटर असल्यामुळे ते जलवाहिनी तुर्त त्या रस्त्यात आलेले आहे साईड पट्टीत. ते काढण्यासाठी 1-2 वेळा ग्रामपंचायत सरपंचांनी मीटिंग बोलवून तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. परंतु वारंवार ते ठेकेदारांनी सांगितलं की तुम्ही काढा. ह्यांनी दोन्ही ठेकेदारांत ते वाद होता. तुम्ही काढा म्हणजे जलजीवनवाल्यांनी काढावी का नायर अण्णांच्या त्या ठेकेदारांनी काढावं. ह्यातून 1-2 वेळा डेप्युटी इंजिनियर गरुड मॅडम असतील, आपले बोधे साहेब असतील, ह्यांच्या दोघांच्या मिटिंगातून एक निष्कर्ष काढण्याचा की पत्रव्यवहार करा. पण पत्रव्यवहारातून काही 2 महिने निष्पन्न झालेले नाही. नंतर एक असं ग्रामपंचायतला आमचे शेळके भाऊसाहेब असतील, सरपंच असतील, सदस्यांनी एक मिटिंग घेऊन तूर्त ठेकेदारांना बोलवून त्यातून मार्ग काढला की हे लाईन शिफ्ट करून घ्या. दोघांचं कम्युनिकेशन करून ते मार्गी लागलेले आहेत. हनुमंतराव बंडगर जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांनी ते मान्य केले आहे की आम्ही शिफ्ट करून देतो. मग आता एक 15 दिवसापासून आपले ते रस्त्याचं काम चाललं आहे. सीडी वर्कचे काम आता तूर्त जस्ट 1-2 सीडी वर्क झालेले आहेत आणि ते प्रगतीपथावर आहे. त्यांचं बोलण्यात असं आलं की आम्ही 3 ते 4 महिन्यात ते काम पूर्णत्वाला नेईल. ते आता सध्या तुम्ही सांगितलं की सगळी रूपरेषा सांगितली की रस्त्याची, तर या कार्यकालामध्ये तुमच्या पत्नी सरपंच आहेत. त्या सरपंच असताना तुम्ही काय पती म्हणून त्यात हस्तक्षेप वगैरे त्यांच्या कामात झालाय का? नाही, त्यांच्या हस्तक्षेप नाहीये. सरपंच आहेत, त्या सरपंचच मीटिंगला असतात. त्यांच्यात ग्रामसेवक आणि आमचे इथले दोन्ही वार्डातले सदस्य असतील, मदनवाडीतील 13ची बॉडी आहे, ते सर्व मिळून निर्णय घेतात. व काही गोष्टी सरपंच ह्या नात्याने मला बी सरपंचांनी सांगितलं तर ते त्यांचं मी ऐकतो काम. त्यांनी सांगितलं तर. जलजीवन योजनेचं काम साधारणतः किती दिवस झालं चालू झालेलं? जलजीवनचं साधारणतः 2023 ला झालंय काम. ते मार्गी लागत नव्हतं. तर ते आपल्याला फिल्टर प्लांटसाठी त्याला 5 गुंठ जागा हवी होती. ते उपलब्ध झालेली नाही त्यांना. 1 वर्षानंतर 2023 ला आपणच उपलब्ध करून दिली. 5 गुंठ बक्षीसपत्र करून दिली ग्रामपंचायतला. एम्युनिटी स्पेस मधली जागा. जलजीवनची काय सध्या परिस्थिती? सध्याची आता एक माझ्या तर माहितीने जलस्रोत मदनवाडीसाठी सुरुवातीला आपले निंबोडी तलावापासून धरलेला होता. सुरुवातीला तो जलस्रोत आमची सदस्य किंवा बॉडी आल्यानंतर, अश्विनताई सरपंच झाल्यानंतर 1-2 मीटिंग घेतल्यावर त्यातून असं निष्पन्न केलं की उन्हाळ्यात आपल्याला 3 ते 4 महिने त्या तळ्याला पाणी नसतंय, विहिरीत पाणी नसतंय. ही योजना अयशस्वी होईल. एवढे 19 कोटीची योजना लोकांच्या हितासाठी, पाणी मिळण्यासाठी नियोजित आहे. त्यामुळं हा आम्ही ठराव घेऊन प्रस्ताव चेंज करायला लावला सरपंचांनी आणि आपल्या डिकसळ मधून जलस्रोत नदीचं, भीमा नदीचं बॅकवॉटर आहे, तिथून बॅकवॉटरच्या स्रोत इथं निर्माण केलं व ते मंजुरीसाठी प्रोसेसमध्ये 1 वर्ष गेला असेल. त्याबद्दल मी मान्य आहे सर्व बॉडी. साधारणतः कधी चालू होईल असा अंदाजे थोडक्यात? आता ते साधारणतः आपण जे ठेकेदार आहेत जलजीवनचे त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया आणि त्या चर्चेतनं निष्पन्न होईल. आतापर्यंत तसं मोदी साहेबांनी मार्च 2024 ला लास्ट डेट दिली, परंतु जेव्हा आता 25ची बी आपला मार्च गेल्या 24 मध्येच लास्ट डेट दिली की ह्या दिवसापर्यंत आपण जेवढे जलजीवनच्या तालुक्यात नाही, टोटल जिल्हा असून द्या, राज्यातल्या सर्व चालू कराव्यात. त्याच्यासाठी फंडिंग बी भरपूर आहे. एकही योजना तालुक्यात चालू नाही. तुम्हाला काय वाटतं तुमच्या गावातली योजना त्याचा मेंटेनन्स करू शकेल का? त्याचा देखभाल दुरुस्ती करू शकेल का? देखभाल दुरुस्तीनंतर ती मेंटेनन्स होऊन योजना कंटिन्यू चालू शकेल का? काय वाटतं तुम्हाला? या ठेकेदाराने पूर्व ॲज पर ड्रॉइंग प्रमाणे कामं केली. आपला हे जलस्रोत डिकसळपासून ते आहे व्यवस्थित कामं झाली. साधारणतः ते जेवढं अपेक्षित आहे त्या क्वालिटीचं काम होत नाही, परंतु जे चांगले क्वालिटीचे करून दिलं आणि टेस्टिंग करून दिली 1-3-4 महिने त्यांनी, तर ग्रामपंचायती हस्तांतरण झाल्यानंतर चालवण्यासाठी सक्षम आहे.
हस्तांतरीचा कालावधी साधारणतः 1 वर्ष 2 वर्ष 6 महिन्याचा 6 महिन्याचा आहे का? बरं, ठीक आहे. ते पण पूर्ण आपले हस्तांतरित होईपर्यंत तरी ग्रामपंचायत नंतर हस्तांतर झाल्यानंतर हा. ग्रामपंचायत त्याचा मेंटेनन्स करून चालू शकते का? आपली ग्रामपंचायत चालू शकते. तेवढं उत्पन्न आहे का ग्रामपंचायत? उत्पन्न आपल्याकडे आहे, पण लोकांची घरपट्टी भरण्याची टेंडन्सी कमी आहे. पाणीपट्टी घरपट्टी आहे, ते वसूल आहे तो कमी आहे. मला एक प्रश्न असा होता की आता सध्या आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळाला एक 2.5-3 वर्ष झाले असतील. 2.5 वर्ष होऊन गेले. 2.5 वर्ष झालं. 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या माध्यमातून जे ग्रामपंचायतचं जे काम चालू झालं त्या माध्यमामध्ये आपल्याकडनं जे विकास कामं जी चालू झाली त्याच्यामध्ये आपले कामं चालू होते, सगळ्या गोष्टी चालू होत्या. एक प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये की आपल्यावरती कुठंतरी विरोधकांकडून असा आरोप होतोय की ह्या कुठंतरी कामामध्ये तुमच्याकडून काहीतरी दिरंगाई होती, चुका होत्या, ह्या काय गोष्टी आरोप प्रत्यारोप होत्या तुमच्यावरती, किंवा सरपंच म्हणून तुम्ही म्हणून त्या गोष्टीवरती कसं बघता, किंवा ह्या तुमच्याकडं कसं या गोष्टीचं आरोपांकडे तुम्ही कसं बघता? हे साधारणतः राजकीय स्टंट आहे. सर्वसाधारणपणे 2.5 वर्षापासून कार्यकाल चालू आहे, तेव्हापासून मदनवाडीसाठी भरघोस असा मामांनी निधी उपलब्ध करून दिला. तो कमी पडत असेल तरी 15 वित्त आयोगातला निधी वापरून आपल्याकडे सर्वसाधारण 5 जिल्हा परिषद शाळा आहे व माध्यमिकची 1 शाळा आहे. या शाळांसाठी आम्हाला हे जलजीवनची कनेक्शन नाहीत, पण नव्हती पहिली, किंवा पाण्याचा स्रोत कमी आहे. त्यासाठी आम्ही बोरवेल प्रत्येक शाळेसाठी घेऊन तिथे पंप टाकून प्रत्येक शाळेसाठी फिल्टर प्लॅन्ट बसवलेत. ते 15 वित्त आयोगातून आपण बसवले. आणि लहान मुलांसाठी प्रत्येकाला खेळणी वाटलेत. आणि मामांच्या निधीतून रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, असे भरपूर मामांनी आपल्यासाठी मदनवाडीसाठी निधी दिलेला आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला की सध्या आता तुमच्या पत्नी सरपंच आहेत. हो. या पदावर असताना एक काय लोकांसाठी काय करण्याची मानसिकता आहे, किंवा तुम्ही आता तुमच्या डोक्यात विकासाचे काय आहे, नेमकं विजन काय आहे गावासाठी, आता पुढे काय करायचं अजून तुम्हाला, थोडक्यात गावासाठी काय संदेश द्या? गावासाठी स्वच्छता ही पहिले प्राधान्य राहील व पिण्याच्या पाण्यासाठी सर्वसामान्यांना व आडिया वस्तीवर पाणी कसं मिळेल हे 2 उद्दिष्ट प्रथमतः आहेत. G9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, भिगवण, इंदापूर.